आज आहे दीप अमावस्या आणि आजच्या दिवशी दिव्यांना उजळून दिव्यांची पूजा केली जाते। आता दिव्यांना उजळायचं होतं सोबतच मी इकडे देवांना सुद्धा उजळून घेतलं, कारण आधी तर देवांची पूजा करायची होती। माझ्याकडे जे काही दिवे समय आहे ते गावी आहे, त्यामुळे इकडे तरी माझ्याकडे एक दोनच छोटेसे दिवे होते, ते मी आधी उजळून घेतले। नाश्त्यामध्ये बनवले होते पोहे, त्यामध्ये मी शेंगदाणे तेलात आधी तळून घेतले, जेणेकरून ते छान असे खरपूस तळले जातात। आता पोह्यांचा नाश्ता होतो तोवर मी इकडे स्वयंपाकाची तयारी करायला घेतली आणि स्वयंपाकामध्ये मी बनवणार होती आज बटाटा विथ हरभरा मिक्स अशी भाजी। तोवर मी इकडे कणिक सुद्धा मळायला घेतलं होतं, ज्यामध्ये मी भरपूर सारी कसुरी मेथी मीठ आणि ओवा टाकून छान अशी कणिक मळून घेतली। भाजी शिजते तर एक साईडला मी इकडे पटापट पुऱ्या सुद्धा तळायला घेतल्या होत्या। आता गोल एक एक पुरी लाटून घेण्यापेक्षा मी इकडे पटापट अशा पुऱ्या बनवून तळून घेतल्या। त्याआधी मी देवपूजा करून घेतली। आता वेगळी पूजा दिव्यांची मी मांडली नव्हती, एकच दिवा होता, त्यामुळे मी इथे देवासमोरच दिव्याची सुद्धा पूजा करून घेतली। आणि सायंकाळच्या वेळेला आज कणकेचे दिवे बनवायचे होते, जेणे लहान मुलांना आज ओवाळत असतात, म्हणून मी सुद्धा इकडे कणकेचे दिवे बनवून घेतले। आधी तर देवांना ओवाळून घेतलं, त्यानंतर एक दिवा तुळशी समोर आणि 2 दिवे दरवाजामध्ये ठेवून घेतले। इकडे मनूचं औक्षण करून घेतलं आणि तिला सुद्धा या कणकेच्या दिव्याने ओवाळून घेतलं। चला लाईक अँड सबस्क्राईब।